नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फिश बघू शकतात, अगदी ज्युसी आहे. बघता क्षणीच आपल्याला खायची इच्छा होते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, फिश स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू घ्यायचे, छान 1 ते 2 लिंबू आपण पिळून घेऊ शकता. त्याच्यामध्ये हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा खडा मसाला घालायचा आहे. यासोबतच आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. जर अजून छान फ्रेश फ्लेवर हवा असेल ना, तर ओवा घालू शकतात, त्याने छान अजून टेस्ट येते. त्यासोबतच मीठ घातलेले आहे, थोडंसं कंटकी पावडर घातलेलं आहे, ज्याने की कलर छान येतो. म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं. एका साईडला मी रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं धने पावडर, मीठ आणि जर आपल्याकडे नूडल्स मसाला असेल ना, तर तो घालून आपण घेऊ शकतात. आता मी इथे फिशला जे मसाले आहे पूर्ण छान असं मॅरिनेट करून घेतलं. थोडीशी कोथिंबीर घातली आणि एका साईडला आपल्याला असं रवा लावून जो आहे ती फिश एका साईडला ठेवून द्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पॅन मी साईडला ठेवूनच घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये ना आपल्याला तेल घालायचं आहे आणि ही रवा लावलेली फिश अगदी त्याच्यामध्ये सोडून द्यायची आहे. तर जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना, अगदी कोकणच्या तिकडे अगदी चव तशीच झालेली आहे. तर कोणत्याही प्रकारची फिश आपण अशा पद्धतीने करू शकतात. फिश आपल्याला छान अशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. तर ही आपली एक अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि चव खूप छान झालेली आहे, ज्युसी झालेली आहे आपली फिश. अगदी छान असं मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत झालेली आहे. मी त्यासोबतच थोडासा कांदा आणि कोथिंबीर कट करून त्याच्यावर घातलं. अगदी आपण बघू शकतात ज्युसी झालेली आहे आणि चव पण खूप छान झालेली आहे. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.